पावन या आठवणी. श्री रामतनूंनी समाधी घेतल्यावर आणि त्याच्या आधीही अनेकांना अनेक प्रकारे त्यांच्या सांगण्याचा आणि चमत्कारांचा अनुभव आला. त्यापैकी काहींनी आपल्या आठवणी पाठवल्या आहेत. त्या चरित्रभागाच्या शेवटी स्वतंत्रपणे दिल्या आहेत. कैलासवासी श्रीमती रमाबाई रंगनाथ सामंत यांच्या आठवणी. नाव बदलले, फोड बरे झाले. 1937 सालची ही गोष्ट आहे. श्री रामतनू त्यावेळेला रामतनू झाल्या नव्हत्या. शांता या मूळ नावानेच वावरत होत्या. पण त्यांच्या ठिकाणी दैवी सामर्थ्य हळूहळू प्रकट होऊ लागलं होतं. सामंत कुटुंब त्यावेळी ठाण्याला राहत होतं. रमा वहिनींचा मधला मुलगा गणेश 1 वर्षाचा असताना आजारी पडला. त्याच्या डोक्यात फोड येऊन पू झाला. कितीही उपचार केले तरी गुण येईना. इकडे तुर्भ्याला एक दिवशी शांताबाई जंगलात भारे आणण्याकरता गेल्या असताना दुपारी 12च्या सुमारास एक कातकरी त्यांच्यासमोर आला आणि त्यांना सांगू लागला, ठाण्याला रंगनाथ आप्पांचा मुलगा गणेश फार आजारी आहे. तर तू अशीच ठाण्याला जा आणि त्यांना सांग की आजपासून ज्या सोमवारी एखादा फकीरदारी येईल त्यावेळी त्याला 1 आणा आणि 1 शेर तांदूळ दे आणि मुलाचं गणेश हे नाव बदलून बाळकृष्ण ठेव. शांताबाईंनी रमा बहिणींना जाऊन तो उपाय सांगितला. थोड्याच दिवसांनी खरोखरच एका सोमवारी एक फकीर आला. त्याला रमा बहिणींनी सांगितल्याप्रमाणे पैसे आणि तांदूळ दिले आणि मुलाचं नाव बाळकृष्ण ठेवलं. लगेच मुलाला गुण पडू लागला आणि काही दिवसांनी तो साफ बरा झाला. त्यावेळपासून त्याला सर्वजण बाळ म्हणू लागले. ओवाळणीने मुलगा बोलू लागला. त्यांचा धाकटा मुलगा यतींद्र 3 वर्ष झाली तरी बोलत नव्हता. सौ रमा बहिणींनी श्री रामतनूंना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की दुपारी 12 वाजता लाकडाच्या विठोबा रुक्मिणीच्या बाहुल्या त्याच्या पुढ्यात ठेवून त्याला आणि बाहुल्यांना धूप ओवाळायचा. असं 7 दिवस करायचं आणि तो बोलू लागल्यावर त्या बाहुल्यांचं भरतीच्या वेळी समुद्रात विसर्जन करायचं. त्याप्रमाणे केल्यावर थोड्याच दिवसांनी यतींद्र साफ बोलू लागला. भस्माने पचनशक्ती आली. यतींद्रची पचनशक्ती लहानपणी अगदी मंद होती. त्याला दूधही पचत नसे. सौ रमा बहिणींनी रामतनूंना विचारलं, याची पचनशक्ती वाढवायला उपाय काय? तेव्हा रामतनूंनी कुंडातला अंगारा देऊन सांगितलं की सोवळं नेसून शुचिरभूतपणे हा अंगारा घातलेली चपाती करायची आणि देवाला दाखवून त्याचा प्रसाद म्हणून खायला द्यायची. रमाबाईंनी म्हणाल्या, त्याला दूधही पचत नाही तर चपाती कशी पचेल? रामतनूंनी उत्तर दिलं, त्याची काळजी तुला नको. त्याला 7 दिवस चपाती दे आणि मग पहा. त्याप्रमाणे केलं असता यतींद्र चपातीही खाऊ लागला आणि त्याला सर्व पचूही लागलं. विकार बरा होणार नाही. सौ रमा बहिणींना पोटाचा विकार होता. बरीच औषधं केली तरी तो बरा होत नव्हता. एके दिवशी त्यांनी श्री रामतनूंना विचारलं, माझा पोटाचा रोग केव्हा बरा होणार? रामतनूंनी सांगितलं, हा रोग बरा होणार नाही. तो तुझा देह सोडून जाणार नाही, कारण तो अतिशय चिकट आहे. तू जेव्हा जाशील तेव्हाच तो तुझ्याबरोबर जाईल. आणि खरोखरच श्रीमती रमा बहिणींचा तो रोग शेवटपर्यंत कायम होता. त्यांना तो रोज सतावित होता. वरची जागा राम देणार. त्यांचे यजमान श्री रंगनाथ आप्पा रेल्वेमध्ये नोकरीला होते. त्यांच्या बरोबरीच्या माणसांना बढती मिळाली पण त्यांना मिळाली नव्हती. तेव्हा त्यांचा स्वभाव चिरचिरा झाला होता. एक दिवशी सौ रमा बहिणींनी बोलता बोलता त्यांना सहज विचारलं, यांना वरची जागा केव्हा मिळणार? तेव्हा रामतनूंनी सांगितलं, काही काळजी करू नकोस. त्यांना वरची जागा 2 वर्षांनी मिळणार. पण ती जागा इंजिन देणार नसून राम देणार आहे. रमा बहिणींनी विचारलं, इंजिन म्हणजे काय? रामतनू म्हणाल्या, इंजिन म्हणजे साहेब. त्यांना साहेब जागा देणार नसून राम ते देणार आहे. रमा बहिणींना वाटलं राम नोकरीतली वरची जागा देणार आहे, पण त्याचा अर्थ निराळा होता. त्यानंतर 2 वर्षांनी आप्पा स्वर्गवासी झाले. आप्पा वह्या लिहित आहेत. आप्पा वारल्यानंतर 15 दिवसांनी श्रीमती रमा बहिणींना स्वप्न पडलं. स्वप्नात दिसलं, आप्पा रामतनूंची वह्यांची ट्रंक घेऊन बसलेत. ट्रंक वह्यांनी गच्च भरली आहे आणि आप्पा सारख्या वह्या लिहित आहेत. त्यांनी पत्नीला सांगितलं, काही काळजी करू नकोस. माझं तुमच्यावर लक्ष आहे. मला एवढं लिखाणाचं काम पुरं करायचं आहे.
ते मी खाली पुरं करू शकलो नाही म्हणून मला वरती येऊन ते पुरं करावं लागतंय.